नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2024 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2024 ची भरती आहे। बघा 42 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे आणि कुठे भरती आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला इथे 17,000 ते 1,25,000 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने इथे करायची आहे आणि परीक्षा देता तुम्हाला मिळणार आहे नोकरी। चला तर मग आपण संपूर्ण डिटेल पाहूया। आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा बघणार आहोत, त्यामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विभाग भरती 2024 ची भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी वर्धा अंतर्गत एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज इथे मागवण्यात येत आहे। अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा किती आहे, 17 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत ही भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब असणार आहे। वयोमर्यादा इथे तुम्हाला किती लागणार आहे, 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि राखीव प्रवर्गासाठी कमाल 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। त्यानंतर बघा कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर इथे कोणाला लागणार आहे, फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर बघा अर्ज पद्धती कशा पद्धतीने करायचे, ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 17,000 ते 1,25,000 इथे सॅलरी मिळणार आहे। पदानुसार तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी काय लागणार आहे, खुला प्रवर्गासाठी 150 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये अशा पद्धतीची तुम्हाला अर्ज फी लागणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी पद्धतीची इथे जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी आहे, तर मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे। आणि बघा अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख कधी आहे, तर 9 डिसेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे, 17 डिसेंबर 2024 आहे। त्यानंतर अर्ज सादर करण्याचा पत्ता काय आहे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग परिषद वर्धा या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा पत्ता वर तुम्हाला फॉर्म तुमचा पाठवायचा आहे। त्यानंतर अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर वर्धा या ठिकाणी तुम्हाला जॉब असणार आहे। बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदाची पद भरती इथे होणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा वर्धा यांच्या अंतर्गत इथे भरती होणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग वर्धा जिल्ह्यांतर्गत इथे भरती होणार आहे। 1 ते 24 वर्गातील रिक्त पदे असलेल्या स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट, मेडिकल ऑफिसर, MBBS, RBSK, त्याचमध्ये पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, QA कोऑर्डिनेटर, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर, रिहॅबिलिटेशन वर्कर, ब्लॉक डायलिसिस टेक्निशियन अशा पदाचे एकूण 43 पदासाठी इथे पद भरती करण्यात येणार आहे आणि कंत्राटी स्वरूपावर इथे भरती होणार आहे। त्यानुसार बघा खाली तक्त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। बघा तुम्हाला इथे नंबर ऑफ पोस्ट असं दिलेलं आहे, नेम ऑफ पोस्ट, नंबर ऑफ पोस्ट, नेम ऑफ प्रोग्राम, क्वालिफिकेशन, कॅटेगरी, प्लेस ऑफ पोस्टिंग आणि त्यानंतर तुम्हाला किती सॅलरी मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। नेफ्रोलॉजिस्टसाठी 1 जागा आहे। IPSC प्रोग्रामचं नाव आहे DNB नेफ्रो असं तुम्हाला क्वालिफिकेशन एज्युकेशन लागणार आहे। ओपनसाठी 1 जागा आहे आणि त्यानुसार 1,25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। कार्डिओलॉजीसाठी 1 जागा आहे। DM कार्डिओलॉजिस्ट 1 असं तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे, 1 जागा आहे। 1,25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। ENT सर्जनसाठी सुद्धा 1 जागा आहे। BBS MS ENT ओपन 1 जागा लागणार आहे, 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी लागणार आहे। सायकॅट्रिकसाठी सुद्धा 1 जागा आहे। MD सायकॅट्रिक असं तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे। त्यानंतर DPM आणि DNB असं तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे आणि 75,000 रुपये सॅलरी तुम्हाला मिळणार आहे। रेडिओलॉजिस्टसाठी सुद्धा 1 जागा आहे। MD रेडिओलॉजिस्ट, DM RD
एक जागा आहे आणि 75,000 पर मंथ असं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। ॲनेस्थेसियासाठी सुद्धा एक जागा आहे, MD ॲनेस्थेसिया ओपनसाठी एक जागा आहे, 75,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे, MD मेडिसिन आणि DNB असं तुमचं एज्युकेशन लागणार आहे। ओपनसाठी एक जागा आहे आणि 75,000 पर मंथ तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर MBBS साठी 5 जागा आहेत, MBBS तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे। SC साठी 2, ओपनसाठी 4, टोटल 6 जागा आहेत आणि 60,000 पर मंथ तुम्हाला इथं सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर 2 जागा आहेत, MBBS तुम्हाला एज्युकेशन इथे लागणार आहे। SC साठी 1 आणि ओपनसाठी 1 असणार आहे आणि 30,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। त्यानंतर बघा डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरसाठी एक जागा आहे, एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर MPH MHA MBA इन हेल्थ असं तुम्हाला इथे लागणार आहे। NTB साठी एक जागा आहे, टोटल एक जागा आहे। त्यानुसार 35,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। क्वालिटी अश्युरन्स कोऑर्डिनेशनसाठी सुद्धा एक जागा आहे, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ अंडर कॅटेगरी कॅन्डिडेट असं तुम्हाला इथे लागणार आहे। आणि त्यानंतर बघा तुम्हाला OBC साठी एक जागा आहे आणि 35,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। IBPSC कोऑर्डिनेटर बायोमेडिकल इंजिनियर्स यांच्यासाठी एक जागा आहे, ग्रॅज्युएट इन बायोमेडिकल इंजिनियर असं तुमचं एज्युकेशन होणं गरजेचं आहे। OBC साठी एक जागा आहे, 25,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। एंटोमॉलॉजिस्टसाठी 7 जागा आहेत, MSc झूलॉजी विथ 5 इयर एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। SC साठी 1, ST साठी 1, OBC साठी 1, EWS साठी 1, ओपनसाठी 3, टोटल असे 7 जागा आहेत आणि 40,000 रुपये पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टसाठी 3 जागा आहेत, एनी मेडिकल ग्रॅज्युएट MPH MHA MBA इन हेल्थ त्यासाठी बघा ST साठी 1, ओपनसाठी 2, टोटल 3 जागा आहेत आणि तुम्हाला इथे 35,000 पर मंथ सॅलरी मिळणार आहे। पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी एक जागा आहे, एनी मेडिकल ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। ओपनसाठी एक जागा आहे, 32,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। RBS की मो मेल 2 2 जागा आहेत, बघा तुम्हाला BMS तुमचं एज्युकेशन होणं गरजेचं आहे। 28,000 रुपये पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर ॲडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपीसाठी सुद्धा एक जागा आहे, ओपनसाठी एक जागा लागणार आहे आणि 25,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर ऑडिओलॉजिस्टसाठी सुद्धा एक जागा आहे, ओपनसाठी एक जागा आहे आणि 25,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी लागणार आहे। आणि तुमचं एज्युकेशन काय होणं गरजेचं आहे, 4 इयर बॅचलर ऑफ आयडिओलॉजीस आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी तुमचं कोर्स कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि रिहॅबिटेशन काउन्सिलिंग RCIचं तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा असणं गरजेचं आहे। काउन्सलरसाठी एक जागा आहे, मास्टर सोशल वर्कर MSW अंडर कॅटेगरी कॅन्डिडेट 43 इयर असं तुमचं इथे आणि एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे मिळणार आहे। OBC साठी एक जागा आहे आणि 20,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा ऑप्टोमॅट्रिकसाठी सुद्धा इथे एक जागा आहे, SC साठी एक जागा आहे आणि 20,000 पर तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। रिहॅबिटेशन वर्करसाठी एक जागा आहे, SC साठी एक जागा आहे, 20,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा PMW पॅरामेडिकल वर्करसाठी 2 जागा आहेत, त्याचं तुमचं काय होणं गरजेचं आहे बघा इथे 12th आणि PMW सर्टिफिकेट अंडर कॅटेगरी आणि तुमचं इथे NHM वर्किंग असणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला OBC साठी 1 आणि ओपनसाठी 1 असे 2 जागा आहेत, 17,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। ब्लॉक ME यांच्यासाठी एक जागा आहे, BSc इन स्टॅटिस्टिक मॅथमॅटिक MSCIT असं तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। 18,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा डायलिसिस टेक्निकल यांच्यासाठी एक जागा आहे आणि 10वी प्लस म्हणजे 12वी असणं गरजेचं आहे। डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स डायलिसिस असलं तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। OBC साठी एक जागा आहे, 17,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। फार्मसिस्टसाठी सुद्धा 2 जागा आहेत, B फार्मसी D फार्मसी आणि त्यानंतर बघा OBC साठी 1, ST साठी 1, टोटल 2 जागा आहेत, 17,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। BSM साठी एक जागा आहे आणि तुम्हाला एनी ग्रॅज्युएशन विथ MSCIT टायपिंग स्किल मराठी 30 आणि इंग्लिश 40 असं तुम्हाला लागणार आहे। OBC साठी एक जागा आहे, 18,000 पर मंथ तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे।
बघा तुम्हाला इथे अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। वरील प्रमाणे मंजूर पदे असलेल्या निवड कंत्राटी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रमाणपत्र मूळ प्रती छायांकित केलेल्या स्वाक्षरी प्रतीसह उपरोक्त नमूद केलेल्या मंजूर पदासाठी अर्ज स्वीकारण्यात मुदत बघा 9/12/2024 पासून ते 17/12/2024 पर्यंत सकाळी 10 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत सुट्टीचा दिवस वगळून स्वीकारण्यात येतील। तसेच दिनांक 17/12/2024 नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। बघा इथे तुमचा दिलेली तारीख आहे 9/12/2024 ते 17/12/2024 पर्यंत आलेलेच अर्ज इथे विचारात घेणार आहे। त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीये। सुट्टीचा दिवस वगळून तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। सुट्टीचा दिवस वगळून तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। आणि अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण सुद्धा इथे दिलेलं आहे। जिल्हा कार्यालय व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा। तुम्हाला या पत्त्यावरती तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। आणि अटी शर्ती सुद्धा इथे दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। बघा तुम्हाला कशा पद्धतीने अटी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला इथे फी सुद्धा लागणार आहे। आणि तुम्हाला इथे DD कार्ड डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी वर्धा यांच्या अंतर्गत तुम्हाला DD काढायचं आहे। 150 ते 100 रुपये असं धनाकर्ष जोडावा, त्यानंतरच तुम्ही अर्ज हा करू शकतात। बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे अटी शर्ती दिलेल्या आहेत। खूप अटी शर्ती आहेत, तुम्ही संपूर्ण अटी शर्ती वाचून घेऊ शकता। त्यानंतर बघा तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे, ते सुद्धा मी दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला अर्जाचा नमुना भरायचा। बघा हा अर्जाचा नमुना आहे। ॲप्लिकेशन नंबर इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे। अप्लाइंग पोस्ट नेम तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे तेच लिहायचे। कॅन्डिडेट नेम, हजबंड फादर नेम, त्यानंतर बघा तुम्ही बर्थ डेट टाकू शकता इथे, ब्लड ग्रुप टाकायचं आहे, जेंडर टाकायचं आहे, मॅरिटल स्टेटस, एक्झिस्टिंग NHM असं तुम्हाला इथे काम केलेत का, नॅशनॅलिटी, रिलिजन, अप्लाइंग फॉर कॅटेगरी असं तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे। आधार बघा ॲड्रेस, प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला, परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे, ईमेल ID टाकलं गरजेचं आहे। अल्टरनेट ईमेल ID असेल तर ते सुद्धा इथे टाकू शकता। त्यानंतर बघा तुमचं इथे लँग्वेज तुम्हाला कुठली लँग्वेज येते ते सुद्धा येस नो रायटिंग येते का तेच लिहायचं आहे। इंग्लिश, हिंदी, मराठी आणि अदर स्पेसिफिक लँग्वेज येत असेल तर ते सुद्धा इथे अप्लाय करायचं आहे। बघा रजिस्ट्रेशन नंबर ॲज पर अप्लाय म्हणजे तुमच्याकडे कुठलं सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा इथे लिहू शकता। आणि कम्प्युटर नॉलेज असेल तर ते सुद्धा इथे टाकायचं आहे। त्यानुसार बघा तुम्हाला इथे एज्युकेशन डिटेल टाकायचं आहे, तुमची 10वी 12वी डिग्री, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन अशा पद्धतीचं तुमचं एज्युकेशन इथे टाकू शकता। कधीपासून कधीपर्यंत झालेलं आहे, कुठली डिग्री झालेली आहे, युनिव्हर्सिटीचं नेम, स्पेशलिस्ट सब्जेक्ट कुठल्या सब्जेक्टमध्ये, फायनल इयरचे टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज असं तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर बघा DD कुठल्या बँकेची काढलेले आहेत ते सुद्धा इथे टाकायचं आणि अमाऊंट सुद्धा इथे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर फॉर्म बघा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत ते सुद्धा लिहायचं आहे। इथे ऑर्गनायझेशन कुठल्या ठिकाणी तुम्ही जॉब केलेले आहेत ते टाकायचं आणि कुठल्या पदासाठी केलेत ते सुद्धा टाकायचं आणि कुठली जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात आली होती ते सुद्धा थोडक्यात तुम्हाला माहिती लिहायचं आहे। त्यानंतर टोटल एक्सपिरियन्स किती मंथ आणि किती दिवसाचा आहे ते सुद्धा लिहायचं आहे। आणि तुमच्याजवळ कुठलं ट्रेनिंग अटेंडन्स आहे तर म्हणजे ट्रेनिंग केलेलं सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे। आणि त्याच पद्धतीने इथे डिक्लेरेशन फॉर्म आहे, सिग्नेचर, प्लेस, डेट इथे लिहू शकता। आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि त्यासोबत प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे जोडायचं आहे। हे प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्ही जोडू शकता। बघा ह्या फॉर्मची तुम्हाला PDF डाउनलोड करायचा आहे आणि संपूर्ण डिटेल माहिती भरायची आहे। त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट्स आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहे। आणि तुम्ही कुठल्या कास्टमधून फॉर्म भरत असाल तर ते कास्ट सर्टिफिकेट सुद्धा इथे लावणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला PDF नोटिफिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता। आणि तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे आणि तो फॉर्म भरून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती पोस्टाने सेंड करू शकता। त्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती आजची होती। आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून जाऊन तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। अशा पद्धतीचा हाचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।